नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय पाठक आपल्यासाठी आजपासून घेऊन आलेलो आहे एक मॅन्युअल टेस्टिंगची सिरीज, ते पण मराठीमध्ये. तर आज आपण जो टॉपिक बघणार आहोत तो आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. हा टॉपिक हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कुठलाही सॉफ्टवेअर बनवण्यासाठी आयटी कंपनी जी प्रोसेस फॉलो करते त्याला आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल म्हणतो. आणि ही प्रोसेस का फॉलो केली जाते, तर ही प्रोसेस फॉलो करण्याचं मागचं कारण जे आहे की बघा, कुठलीही गोष्ट आपण जेव्हा तयार करतो किंवा न्यूली डेव्हलप करत असतो, त्यावेळेस जर ती एक सिक्वेन्शियल पद्धतीने व्यवस्थित प्लॅनिंग करून जर बिल्ड केली किंवा डेव्हलप केली, त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये लागणारा जो पैसा असतो, त्याच्यामध्ये लागणारा जो वेळ असतो आणि त्याच्यामध्ये लागणारे जे आपले एफर्ट्स असतात ते आपण कमी करू शकतो. कारण की आपण ज्या होणाऱ्या संभाव्य चुका असतात त्या पहिलेच आपण टाळू शकतो. त्यामुळे ही प्रोसेस कुठली आयटी कंपनी फॉलो करू शकते, कारण की सॉफ्टवेअर बनवल्यानंतर ते ॲज पर द कस्टमर रिक्वायरमेंट हे वर्क केलं पाहिजे. आणि त्याच्या जर वर्क करत नसेल तर होणाऱ्या संभाव्य चुका ज्या असतात किंवा होणाऱ्या जे डिफेक्ट्स असतात ते या लाईफ सायकलमध्ये सॉफ्टवेअर क्लायंटला डिलिव्हर करण्याच्या पहिलेच रिमूव्ह केल्या जातात. त्याच्यामुळे आय टी कंपनीज ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल कुठलंही जे सॉफ्टवेअर आहे ते बनवण्यासाठी यूज करतात. तर आता याच्यामध्ये ना, या लाईफ सायकलमध्ये काही स्टेजेस असतात. त्या स्टेजेस कोणत्या? त्या लाईफ सायकलमध्ये सगळ्यात पहिली जी स्टेज आहे ती आहे रिक्वायरमेंट गॅदरिंग, दुसरीची आहे डिझाईन, तिसरीची आहे कोडिंग, चौथी टेस्टिंग, पाचवी डिप्लॉयमेंट आणि सहावी मेंटेनन्स. या 6 स्टेजेसचा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये समावेश होतो. तर आता एक एक स्टेज आपण बघू. सगळ्यात पहिली जी स्टेज असते ती काय असते, तर रिक्वायरमेंट गॅदरिंग असते. तर आता रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणजे काय असतं, की समजा एखादे आपण एक एक्झाम्पल घेऊ, की कोऑपरेटिव्ह बँक आहे. तिची जी आतापर्यंत जी प्रोसेस होती ती मॅन्युअल प्रोसेस चालायची. त्याच्यामुळे तिला खूप जास्त वेळ लागायचा. समजा लोन आता डिस्बर्स करते ती बँक, कोऑपरेटिव्ह बँक. ती मॅन्युअली केल्यामुळे काय व्हायचं, की समजा 8-10 ॲप्लिकेशन्स आले, तर जो एम्प्लॉईज असायचे त्यांच्यावरती ताण यायचा आणि ते इमिजिएटमध्ये त्यांना डिस्बर्समेंट वगैरे ती प्रोसेस जी आहे ती कालावधीमध्ये पूर्ण नाही करू शकायचे. त्यामुळे व्हायचं की कस्टमर ॲक्विजिशनला सुद्धा बँकेला प्रॉब्लेम यायचा. बिझनेस वाढवण्यासाठी त्यामुळे प्रॉब्लेम यायचा. बँकेच्या हे लक्षात आल्यावर बँकेने काय ठरवलं, की आम्हाला डिजिटलाइज व्हायचं त्या प्रोसेसवरती. मग बँक काय करते, एका आयटी कंपनीला कॉन्टॅक्ट करते, की आम्हाला अशी रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानंतर आयटी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर आणि बिझनेस अनालिस्ट जे असतात आयटी कंपनीचे, ते बँकेच्या जे स्टेक होल्डर्स असतात त्यांच्याबरोबर बरोबर मीटिंग्स अरेंज करत असतात. त्या मीटिंग्समध्ये काय होतं, की बँकेला काय एक्सपेक्टेड आहे, कुठल्या प्रकारचं सॉफ्टवेअर पाहिजे, कुठल्या प्रकारचं त्यांना रिक्वायरमेंट्स आहे, याच्या इन्फॉर्मेशन घेतली जाते त्या प्रोजेक्ट मॅनेजर आणि बिझनेस अनालिस्टकडनं. त्याच्यानंतर त्या बेसिसवरती ते बीआरडी आणि एसआरएस म्हणतात. बीआरडी म्हणजे काय, बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स. बँकेला कुठल्या प्रकारच्या रिक्वायरमेंट आहे हे याचे डिटेल्स या डॉक्युमेंट्समध्ये असतात. त्याच्यानंतर एसआरएस, ते बिझनेस रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी आपलं जे सॉफ्टवेअर आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे स्पेसिफिकेशन, कुठल्या प्रकारचे फीचर्स आपल्याला यूज करायचे आहे, हे या डॉक्युमेंट्समध्ये दिलेलं असतं. बीआरडी आणि एसआरएस आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर आत्तासाठी या एवढं समजून घ्यायचं की एक मोठी की बीआरडी आणि एसआरएस मध्ये काय असतं. बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स बिझनेसच्या रिलेटेड जे पण रिक्वायरमेंट असतात ते त्या डॉक्युमेंट्समध्ये असतात. आणि त्या बिझनेसच्या रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी आपल्याला जे फीचर्स आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये पाहिजे असतात किंवा रिक्वायरमेंट्स आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये पाहिजे असतात त्याला सॉफ्टवेअर स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट आपण. ओके. तर नेक्स्ट स्टेज जी असते ना, त्याच्यामध्ये काय होतं, आता आपण ते एसआरएस तर बनवलं, बीआरडी तर बनवलं, त्या बेसिसवरती जे असतं यूआय डेव्हलपर्स असतात ते डिझाईन बनवतात. म्हणजे एंड युजरला सॉफ्टवेअर कशा प्रकारे दिसलं पाहिजे ही जी असते डिझाईन पेज असते. हिच्यामध्ये डिझाईन केलं जातं सॉफ्टवेअरचं. जसे की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे कलर कॉम्बिनेशन्स आपल्याला यूज करायचे, टेक्स्ट बॉक्सचे डिझाईन्स काय असतील, त्याच्यानंतर ड्रॉप डाऊनचे डिझाईन्स काय असतील, कुठल्या प्रकारचे आपल्याला एलिमेंट्स तिथे यूज होणार आहे, कुठे रेडिओ बटन्स यूज होणार आहे, कुठे चेकबॉक्स यूज होणार आहे, या प्रकारचे पूर्ण डिझाईन्स जे असतात ते यूआय डिझायनर ह्याच्यामध्ये करत असतात. अजून डिझायनरच्या पार्टमध्ये काय होतं, की आर्किटेक्चर, सॉफ्टवेअरचं जे आर्किटेक्चर आहे, कुठल्या आर्किटेक्चरवर सॉफ्टवेअर काम करेल ते याच्यावरती डिझाईन केलं जातं. म्हणजे 3 टायर वरती करेल, 2 टायर वरती करेल, या प्रकारचा डिझाईन ह्याच्यामध्ये होतं. त्याच्यानंतर आपल्याला यूज होतो तो असतो डेटाबेस. डेटाबेस सुद्धा याच्यामध्ये डिझाईन होत असतो, की कुठल्या प्रकारचे डेटा, कुठल्या प्रकारचे रिक्वायरमेंट्स आपल्याला डेटामध्ये असणार आहे, त्या प्रकारे ते डेटाबेस डिझाईन्स केले जातात. आता डिझाईन झाल्यानंतर जो मेन पार्ट आहे तो असतो कोडिंग. आता आपलं जे सॉफ्टवेअर असतं, तो जो प्रोजेक्ट असतो तो मोठा असतो. आपण काय करतो, त्याला ब्रेकडाऊन करतो आणि जे आपले डेव्हलपर्स असतात त्यांच्यामध्ये काही सर्टन टास्क असाइन करून देतो, छोटे छोटे, जेणेकरून डेव्हलपर्स वरती पण लोड येऊ नये. पूर्ण टास्क एक वेळेस किंवा एकाच डेव्हलपरने जर तो टास्क केला
तर तो जो टाइम ड्युरेशन आहे त्याला कोड लिहिण्यासाठी तो खूप लागणार आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, तो ब्रेकडाऊन केलेला सेव्हरल टास्क आता वेगवेगळ्या डेव्हलपर्सला असाइन करून देतो. मग हे जे कोड झाला की त्याच्यानंतर कोड्स त्यांनी लिहिले त्याच्यानंतर ते डेव्हलपर्स काय करतात, आपला जो पण टास्क असाइन केलाय त्याची युनिट टेस्टिंग ते स्वतः करतात. त्याच्यानंतर तो कोड इंटिग्रेट केला जातो. इंटिग्रेट केल्यानंतर तो सॉफ्टवेअर एक आपल्याला जो कोड इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला एक फुल सिस्टीम मिळते, ज्याला आपण म्हणतो की सॉफ्टवेअर आपण त्याला म्हणतो. तर आता ही कोडिंग पेज आहे. कोडिंग पेज नंतर काय होतं, की सगळ्यात मेन पार्ट जो असतो की टेस्टिंग पेज. टेस्टिंग पेज मध्ये काय होतं, की जे पण आपण रिक्वायरमेंट आपण गॅदर केलेले आहे आपल्या क्लायंटकडनं, आणि डेव्हलपरनी जे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ते एक्झॅक्ट मॅच होतं का. ओके. म्हणजे काय, जसं क्लायंटने सांगितलं, क्लायंटला एक्सपेक्टेड आहे की लोन ओरिजिनेटिंग सिस्टमचं जे आपल्याला डिजिटलायझेशन करायचं, मग त्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला ऍप्लिकंट डिटेल्स वगैरे पूर्ण कॅप्चर करायचे असतात. मग ते ऍप्लिकंट डिटेल्स सेव्ह होतात की नाही, ते ऍप्लिकंट डिटेल्सचे डॉक्युमेंट्स तो अपलोड करू शकतोय की नाही आपण त्याच्यामध्ये. ते डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर ते डॉक्युमेंट्स जे आहे ते ऑटोमॅटिकली डिलीट तर होत नाही ना. ते डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपण बघू तर शकतो ना ते डॉक्युमेंट्स. अशा प्रकारचे टेस्टिंगचे जे काही सिनारिओज असतात हे चेक केले जातात टेस्टिंग पेजमध्ये. आता हे टेस्टिंग पेज कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये करतो आपण? मित्रांनो बघा, कमीत कमी दोन एन्व्हायरमेंट असतात. ते म्हणजे एक असतं एक प्रोडक्शन एन्व्हायरमेंट आणि दुसरं असतं युएटी एन्व्हायरमेंट. प्रोडक्शन एन्व्हायरमेंट मध्ये काय असतं, की जे आपण सॉफ्टवेअर एंड युजरला देणार आहात किंवा आपल्या क्लायंटला देणार आहात यूज करायला, त्याला आपण प्रोडक्शन म्हणतो. आणि जे युएटी असतं, युएटी म्हणजे काय असतं, प्रोडक्शन प्रमाणेच एक एन्व्हायरमेंट डेव्हलपर तयार करून देतो, जे फक्त टेस्टिंग पर्पज असतं. हे सॉफ्टवेअर जे आहे, हे जे एन्व्हायरमेंट आहे, हे आपण डायरेक्टली डिप्लॉय नाही करत. जो एंड युजरसाठी ते फक्त टेस्टर्स यूज करतात, की जे पण आपलं आपण म्हणू शकतो की फक्त एक टेस्टिंग पर्पज हे एन्व्हायरमेंट आपण यूज करतो. बाकी याच्यामध्ये रिअल टाइम जो एंड युजर असतो त्याचा कुठल्याही प्रकारे इंटरफेस की कुठल्याही प्रकारे ते आपण यूज यूज करायला त्याला देत नाही. ओके. तर हे झालं टेस्टिंग पेज. टेस्टिंग पेज नंतर काय होतं, जर सॉफ्टवेअर आपल्या व्यवस्थित पद्धतीने ऍज पर एक्सपेक्टेशन जर क्लायंटच्या जर वर्क करत असेल, त्याच्यानंतर जे आपण काय करतो ते आपण डिप्लॉय करतो सॉफ्टवेअर आपल्या क्लायंटसाठी किंवा आपल्या एंड युजरसाठी. डिप्लॉयमेंट नंतर काय असतं, ही डिप्लॉयमेंटची पेज असते. त्याच्यानंतर काय असतं, की मेंटेनन्स पेज. कुठली गोष्ट आपण बनवली की त्याला आपल्याला मेंटेनन्सची रिक्वायरमेंट असते मित्रांनो, बरोबर. तर मग मेंटेनन्स मध्ये आता सॉफ्टवेअर मध्ये काय मेंटेनन्स असतं, सॉफ्टवेअर मध्ये जे मेंटेनन्स असतात ते थोडक्यात तुम्हाला पुढे सांगतो. की काय असतं, की आपण जे टेस्टिंग करत असतो सॉफ्टवेअर, ते टेस्टिंग करत असतो तो युएटी मध्ये. युएटी मध्ये टेस्टिंग केल्यानंतर काही वेळेस काय होतं, की आपण जे इंटिग्रेशन असतात एपीआय इंटिग्रेशन म्हणून किंवा आपण म्हणतो की डेटाबेस असतो, डेटाबेसचा आपल्याला ऍक्सेस असतो, तो आपल्याला लिमिटेड असतो. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपण रिअल टाइमवर किंवा प्रोडक्शन मध्ये जेव्हा ते सॉफ्टवेअर जेव्हा आपण यूज करतो त्यावेळेस काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये डिफेक्ट येण्याचे चान्सेस असतात. तर त्यावेळेस जर असे काही डिफेक्ट उद्भवले तर त्यावेळेस आपण त्याचा मेंटेनन्स या फेजमध्ये करतो. किंवा त्याच्यामध्ये एखादा बँक असते, तिला एखादा फीचर्स अपडेट करायचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर किंवा एका सॉफ्टवेअरमध्ये काही अपडेशन्स द्यायचे आहेत, तर त्यावेळेस आपण या मेंटेनन्स फेजचा यूज करतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, ही जी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल होती ती आपण समजून घेतली. त्याचं नीट लक्षात घ्या की 6 स्टेजेस असतात. फर्स्ट म्हणजे रिक्वायरमेंट गॅदरिंग, दुसरी जी स्टेज असते ती म्हणजे डिझाईन, तिसरी जी असते ती कोडिंग, चौथी जी असते ती टेस्टिंग, पाचवी जी फेज असते ती असते डिप्लॉयमेंट, आणि सहावी जी असते ती मेंटेनन्स. इम्पॉर्टंटच्या याचा इंटरव्ह्यूच्या दृष्टीने हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यामुळे याचा नीट काळजीपूर्वक लक्षात घ्या. आणि आपण पुढच्या सिरीजमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक वरती भेटणार आहोत. थँक्यू.